हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर। तर मी आज तुम्हाला प्रिन्स कट ब्लाउजला अस्तर कसे जॉईन करायचे ते दाखवणार आहे। तुम्ही स्किप न करता पहा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मग मी आज तुम्हाला अस्तरच्या ब्लाउजला जॉईन कसे करायचे ते सांगणार आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये। सुरुवातीला मी आधी इथे मॅचिंगचा दोरा लावून घेतला। त्यानंतर आपण साइड पार्ट घेतला। साइड पार्ट हा व्यवस्थित ब्लाउज पीसचा पार्ट आणि अस्तरचा पार्ट हा व्यवस्थित बाजूला काढून घेतला। त्यानंतर तो भाग व्यवस्थित असा समोरासमोर ठेवून अस्तर त्यावर ठेवून घेतलं। हा गळा आपल्याला पंचकोनी करायचा आहे, त्यामुळे आधी आपण हा साइड पार्ट तयार करून घेऊ। त्यानंतर आपण दुसरा पार्ट जॉईन करू। आपण सुरुवातीला गळ्याच्या बाजूला टिप मारून घेऊ। तर आपण 1/2 इंच जागा सोडून त्यावर टिप मारून घेऊ। इथे थोडंसं थांबून आपण परत दुसरीकडून त्यावर टिप मारून घेऊ, व्यवस्थित आकार येईल। मग ते कट करून घेऊ। त्यानंतर आपण राहिलेले पिसाचं एक्स्ट्रा कापड ते कट करून घेऊ व्यवस्थित। अस्तर कुठेही कट नाही झालं पाहिजे। त्यानंतर आपण छोटे छोटे कट देऊन छोटे छोटे कट मारून ते पण व्यवस्थित असे प्रेस करून घेऊ। त्याने गळ्याला आकार छान येईल। असे व्यवस्थित प्रेस केल्यानंतर त्यावर पण आपण व्यवस्थित दाब टीप मारून घेऊ। आपण आपली दाब टीप देऊन झाली आहे। तर आपण पूर्ण अस्तर पण जॉईंट करून घेऊ। व्यवस्थित हळूहळू त्यावर हात ठेवून, कापड कुठेही सरकलं नाही पाहिजे। आपला पूर्ण साइड पार्ट जॉईंट करून झाला आहे। एकदम समोरासमोर व्यवस्थित ठेवून असा जॉईंट करून घ्यायचा, कुठेही तिरकं झालं नाही पाहिजे। नंतर आपण हे राहिलेल्या पिसाचं कापड असे कट करून घेऊ। पार्ट व्यवस्थित ठेवून जॉईंट करून घेऊ मशीनवर। तर आपण हे बरोबर समोरासमोर ठेवून घेऊ। असं ठेवून घेतल्यानंतर व्यवस्थित एकदम समोरासमोर ठेवून त्यावर आपण जॉईंट करून घेऊ। अशा प्रकारे आपण दुसरा पण पार्ट जॉईंट करून घेऊ। अशा प्रकारे आपण अस्तरचं कापड व्यवस्थित जॉईंट करून घेतलं। त्यानंतर राहिलेलं पिसाचं कापड आपण व्यवस्थित असं व्यवस्थित कट करून घेऊ। आपण संपूर्ण अस्तर आणि पीस व्यवस्थित जॉईंट करून घेतला आहे। तर आपण साइड पार्ट आणि प्रिन्स कटचा पार्ट हे व्यवस्थित जॉईंट करून घेऊ। प्रिन्स कटचा पार्ट हा नेहमी खालच्या बाजूने जॉईंट करायचा। व्यवस्थित अर्धा इंच जागा घेऊन जास्त ओढल्या जाणार नाही। अशा प्रकारे त्यावर आपण परत एक व्यवस्थित टीप देऊन घेऊ। करून घेतल्यानंतर आपण इथे छोटासा असा टक्स देऊन घेऊ।
त्यावर डबल टिप देऊन घेऊ. अशा प्रकारे एक छोटासा टक्स देऊन घेतला. त्यामुळे कटोरीला एकदम भारी शेप आला आहे. अशा प्रकारे आपला प्रिन्स कट छान जॉईन झाला आहे. तर हुक आणि लूप पट्टी कशी जॉईन करायची हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.